everyone, we are Team Fitmates. Myself Shavni Chavan, I am from MVP College of Physiotherapy, first year BPTS student. So these are my teammates. Hello there, I am Pritam Deshmukh, third year MBBS student at GMC Nanded. Hello everyone, I am Suraj Biradar. I am from SMBT Dental College, Sangamner. Hello everyone, my name is Sarah here. I am from SMBT Ayurved College, first year. सो आम्ही तुम्हाला पहिले एक सिनॅरिओ दाखवणार आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंटचा सिनॅरिओ आहे तो. So don't waste time on introductions. Go to your solution. आणि काही बनवलं असेल तर ते पहिले वाव, पटपट आवरा. क्वेश्चन आन्सर्समध्ये आपण खेळू. हेलो हेलो पापा, आवाज आ रही है? हेलो 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 डॉक्टर. बरं झालं तुम्ही यांना लवकर आणलं, नाहीतर सिच्युएशन वर्स झाली असती. सो गाईज, तुम्ही बघितलंच आता की जिरियाट्रिक पॉप्युलेशन म्हणजे ओल्ड एज पॉप्युलेशन मध्ये म्हणजे घसरून पडण्याची शक्यता खूप जास्त असते. जसं की तुम्ही आता पाहिलं, मी पडलो. मी तर जिरियाट्रिक नाहीये, पण ही प्रॉब्लेम खूप कॉमन आहे. आणि या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी आम्ही काय बनवलेलं, आम्ही ही रिंग बनवली. हा सध्या फक्त आयडिएशन स्टेज आहे की आम्ही रिंग बनवलेली, ज्याच्यात SOS सेन्सर असतात, त्याच्यात शेक डिटेक्टर असतात. तर हे शेक डिटेक्टर काय करत, समजा आपण पडलो असेल तर शेक डिटेक्टर ऍक्टिव्हेट होईल आणि जे मुवमेंट्सला ट्रॅक करत आणि ते SOSचा मेसेज 3 बीप मध्ये त्यांना पाठवा, जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट आहे त्यांना पाठवा. आणि सर ही आयडिएशन स्टेज आहे. तर असं तर मग 3 बीपच्या आत समजा हे बंद केलं नाही तर मग इमर्जन्सी कॉन्टॅक्ट किंवा हॉस्पिटलला हे मेसेज आहे. तर मग आम्ही याच्यात काय काय आयडिएशन केलेले आहे, याच्यात आम्ही अजून काय केलेलं आहे, याच्यात आम्ही हॅबिट ट्रॅकर ठेवलेले. हॅबिट ट्रॅकर इन द सेन्स अल्झायमर पेशंट. आता अल्झायमर पेशंटने समजा एकदा गोळी घेतली तर मग तो विसरून जातो की मी गोळी घेतलेली आहे. तर मग तो वापस गोळी घ्यायला जातो, वापस गोळी घेतो, वापस दुसऱ्यांदा घेतो, तिसऱ्यांदा घेतो, चौथ्यांदा घेतो. आता याचं काय होतं, याचा ओव्हरडोस होतो. याचा समजा ओव्हरडोस झाला, त्याला प्रॉब्लेम होता, कॉम्प्लिकेशन होता, केस अजून वर्स होती. तर मग हे ट्रॅक करायसाठी आपण AI बेस्ड हॅबिट ट्रॅकर ठेवलेले. म्हणजे गोळी खोलली, गोळी खाल्ली, हे हॅबिटचं ट्रॅक राहील. आणि हे ट्रॅक मोशन दुसऱ्यांदा समजा खाल्ली त्यांनी तर मग लगेच व्हायब्रेट विंग किंवा एक मायन्यूटचा करंट लागेल. तर मग हे नवीन आम्ही टाकलेले, हे डिफरन्शिएटर पार्ट आहे आमच्या केअरिंग. हे केअरिंग. आणि अजून काय केलेलं आहे आम्ही याच्यात, ही केअरिंग सर कसं आहे, आपण हे काय म्हणजे मेडिसिन जी आपण एक टाइम डिसाईड करून ठेवलेलं आहे. अल्झायमर्स पेशंटसाठी जिरियाट्रिक पॉप्युलेशनला जर फोकस करताना आपण मेडिसिनचा टाइम डिसाईड करतो, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तर मग सकाळी टाइम वाजन, सकाळी 1 बीप वाजन, दुपारी 1 बीप वाजन, संध्याकाळी 1 बीप वाजन. चॉकलेट कधीही खा तुम्ही, पण मेडिसिन टाइमवर खा. तसं कसं करणार? Gesture जेस्चर around the ऍक्च्युली त्याचे केअरिंगचे जे ते आपण ट्रॅक करून तुम्ही चॉकलेट अनरॅप करता आणि गोळी क्लिअर आमचं मेन USP काय आहे, ही जी रिंग ही ती बाकी सगळे पण बनवतात. ही सॅमसंग बनवती, ही ऑरा बनवती, पण आमच्या रिंग मध्ये काय खास आहे, आमच्या रिंगची बॅटरी लाईफ 5 वर्ष आहे. 5 वर्ष. आणि ही म्हणजे ही साधे लोक अफोर्ड करू शकत नाही, हे पहिले सांगतो. हे मिडल क्लास आणि हाय क्लास सोसायटीसाठी आहे. याची कॉस्ट असणार आहे 20 to 25,000. हे 5 वर्षासाठी राहणार आहे. आणि काय काय ट्रॅक करा, हे व्हायटल्स ट्रॅक करा, हार्ट रेट ट्रॅक करा, BP ट्रॅक करा, ऑक्सिजन रेट ट्रॅक करा, ब्लड प्रेशर ट्रॅक करा, हे सगळं ट्रॅक करा. आणि याच्यात आपण टेक्नॉलॉजी कोणची वापरलेली, म्हणजे हे बाकीच्यांनी बनवलं का बरं नाही, कारण की आता एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली, त्याचं नाव आहे एन्झायमॅटिक बायोफ्युल सेल्स. हे काय करतं, जे की आपल्या म्हणजे स्वेटमधून जे पण लॅक्टोज, जे ग्लुकोज निघतं, त्याला इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करतं. कमीत कमी एका तासात 1 लिटर पर आवर पर मीटर स्क्वेअर एवढं आपल्या म्हणजे फिंगर मधून स्वेट निघतं, तर त्याला कन्वर्ट करून त्याला इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करतं.
आणि याचं मार्केट कॅप आहे सध्या तर 72 बिलियन मार्केट साईज आहे आणि पुढच्या 10 वर्षात 500 बिलियन पर्यंत जाऊ शकते. तर मग जर का तुम्हाला करोडपती किंवा ट्रिलियनर बनायचं असेल तर प्लीज यू कॅन इन्व्हेस्ट इन दिस अँड टेक्निकल इम्प्लिमेंटेशन 20 to 25,000 त्याच्यामुळे आमची एव्हरीथिंग लुक्स कॉम्पिटिटिव्ह ॲडवाइस हे आपण पहिलेच म्हणजे हे फर्स्ट थिंकर आहे आपण याचं कारण की ही जी टेक्नॉलॉजी ही म्हणजे एनर्जी जनरेशनची ही जी टेक्नॉलॉजी ही आपण पहिलेच डिसाईड केली आहे म्हणजे आपण ही फर्स्ट पॉयनियर याची आता त्याच्यात झालं ना नाही एक पोय म्हणून ती टेक्नॉलॉजी कुठे आहे? काय नाव? सर एन्झायमॅटिक बायोफ्युल सेल्स तुझं माहिती बायोफ्युल सेल्स एक बायोलॉजी वाले नाम कसं आणि सर हे ट्रायबो इलेक्ट्रिक नॅनो जनरेटर तर ते हाताच्या मुवमेंट्सनी ट्रॅक करतात म्हणजे हाताच्या मुवमेंट्सनी मोटर जनरेटेड इलेक्ट्रिसिटी जनरेशन डे-टू-डे लाईफमध्ये तुम्ही जे काय असं movements pattern करतो घेतलं? त्यांनी charge सर नाही सर But these are made by someone else. Yeah, yeah. They're They using use it in the येस You have We are to do a integrating. power calculation. तुमचं प्रोफाईल तुमचं प्रोफाईल खूप छोटं आहे and the sweat capacity here versus under नाही versus ते पण नाही वेगळं असतं. आमचं मेन बघा हे जे एन्झायमॅटिक बायोफ्युल सेल्स आहे हे रात्री काम करण आणि सकाळी हे ट्रायबो इलेक्ट्रिक नॅनो जनरेटर्स काम करण म्हणजे रात्री झोपताना 10 तास ते 300 मिली जूल्स पर्यंत एनर्जी जनरेट करू शकतात आणि हे ट्रायबो इलेक्ट्रिक नॅनो जनरेटर्स हे हाताच्या मुवमेंटनी जनरेट करण हाताच्या मुवमेंटनी जनरेट करण असं होतं इंटरेस्टिंग माइंड गुड आता याची टार्गेट ऑडियन्स जीडियाटिक पॉप्युलेशनवर मेन फोकस आहे आमचा पण हे हळूहळू बाकीच्या जनरेशन्सला पण यूज करू शकतो. आणि your PPHR something all of that is based on any PPG based technology की अजून काहीतरी आहे? ते स्मार्ट रिंग मध्ये तर असतंच ते फक्त आमच्या ह्याच्यात हे डिफरन्शिएटर म्हणून So you take the existing technology हां आणि इथे तो इंटिग्रेट करा Excuse me, judges, the time is over. शॉक बसण्याचं काय होतं? सर हे बघा म्हणजे सर माइल्ड प्रिकलिंग सेन्सिटिव्ह नॉट माइल्ड शॉक tingling. This is a microwave किंवा fridge वरती हात लावलेला buzzing. Buddha has prepared one device actually for people who forget to take medicine. He made what you can comment. सर ऍक्च्युली दॅट जगदीश जगदीश सर हॅव अ सेम प्रॉब्लेम ऑफ फॉरवर्डिंग मेडिसिन सो आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनाच पहिले लिखलेलं आहे आम्ही ते आमचे डिवाइस You got first customer. येस थँक्यू